तर जसं आत्तापर्यंत तुम्ही खूप लोकेशनची नावं घेतलीत. जसं दादर मठ, हम्म. बदलापूरला, अजून वेगवेगळ्या ठिकाणी गिरनारचं आपण नाव घेतलं. हो. तसं एखादं ठिकाण जिथे तुम्हाला जाण्यासाठी खूप कठीणाई झाली. म्हणजे इच्छा तर भरपूर होती, प्रयत्न पण भरपूर होतात. पण काही ना काहीतरी ऑब्स्टॅकल्स येत होते आधी-मधी. तर हम्म. त्याला ओव्हरकम करून तुम्ही गेलात तिकडे. असा एखादा आम्हाला एक्सपिरियन्स तुमचा सांगा. म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी अक्षरशः ना जीवाचं बोलतो ना आपण रान करतो तशी गोष्ट झाली. हा, असं तर माझ्या एकच असा महाराजांनी मला दिलेला अनुभव जो मी कधीच विसरू शकत नाही. बट त्या अनुभवावर येण्याआधी हां, त्यांच्याविषयी बोलणं मला खूप गरजेचं वाटतं. कारण नक्कीच. गरजेच्यापेक्षा बोलतो ना, की त्याच्यात ते बोलल्याशिवाय मी त्या अनुभवापर्यंत ती ओढच एक्सप्लेन करू शकत नाही मी. बरोबर. सो ती आहे माझ्या श्रीपाद बाबांची. ओके. तर दत्तगुरूंचे पहिले अवतार हं. आणि त्यांचा जन्म गणेश चतुर्थीचा. ओके. ओके. आणि त्या दिवशी मला सांगायला आवडेल, की महाराजांनी म्हणजे माझं म्हणजे मी नेहमी त्यांना असं म्हणते, "किती माझं पार्सिंग द पार्सल करताय तुम्ही. तुमच्याकडनं मी शंकरबाबांकडे हां, गेले. शंकरबाबांवर तर माझा जीव आहे. म्हणजे ते माझा जीव आहेत. हां, तिथून मध्येच परत श्रीपाद बाबांकडे विच इज लाईक असं म्हणजे असं बोलतो ना, की शंकरबाबा महाराजांचे शिष्य होते. हां, स्वामींचे. तिथून परत माझं कसं काय मी श्रीपाद बाबांकडे वळली हे हां. मलाच माझं कळलं नाही. एके दिवशी दादर मठाच्या बाहेर दादर मठात मी जाते कारण का रोज जाणं होतं माझं तिकडे. हं. आणि तिकडे ना सिद्धिविनायक टेम्पलचे ज्येष्ठ गुरुजी म्हणजे तेव्हा जे सिद्धिविनायक महाराजांना सिद्धिविनायक बाप्पाला म्हणजे आंघोळ वगैरे हां, हां, घालायचे, हां. त्यांना वस्त्र वगैरे घालायचे असे मोडक गुरुजी आमचे. ओके. आणि एवढे तेजस्वी आहेत ना ते, एवढं तेज आहे ना त्यांच्या चेहऱ्यावर. खूप मस्त माणूस. आणि माझ्या मम्माचे असे एकदम म्हणतो ना जवळचे असे परिवार, त्यांचा मित्र परिवार हा त्याच्यातले हं. ते एक मोडक फॅमिली. ओके. तर वहिनी मला नेहमी भेटायच्या, पण गुरुजी मला क्वचितच भेटायचे. आणि काय झालं की त्या दिवशी मंगळवार होता आणि नेमके गुरुजी मला मठाच्या बाहेर भेटले. आणि मला मठाच्या बाहेर. मठाच्या बाहेर भेटले ऐका. हां. आणि त्याच्या आधी मला श्रीपाद बाबांबद्दल काही माहिती नव्हतं. ओके. झिरो नॉलेज, हां. नथिंग. ओके. तर भेटले आणि मला बोलतात, "अरे कशी आहेस? बरी आहेस?" मी बोलली, "हो छान, छान गुरुजी, तुम्ही कशा आहात?" बऱ्याच पाया वगैरे पडले. त्यांना मी लहानपणापासून बघते. हां. त्यांना बघितलं ना, की असं वाटतं, की साक्षात सिद्धिविनायकाचं झालंच. दर्शन झालं. तेवढा तेवढा त्यांचा अधिकार बघा ना, बरोबर. की बाप्पाला च्या जवळ एवढं असणं, हं. आणि त्याची सेवा करणं त्या एवढ्या वेगळी वर्ष गोष्ट आहे. सिद्धिविनायकमध्ये सेवा करणं हे खूप आय फील ब्लेस्ड. हं. आणि माझ्या मम्मामुळे हे सगळं माझ्याकडे आलं, असं मी हां. बोलायला हरकत नाही. सो ते मला बोलले, "तू 1 मिनिटं थांब." त्यांना काय झालं माहिती नाही. म्हणलं, "काय झालं गुरुजी?" "थांब." ते गेले आणि तिकडे मठाच्या बाजूला एक दुकान आहे बुक्सचं. ओके. तिकडे गेले आणि तिथून एक बुक घेतलं हं. आणि मला बोलले, "हात पुढे कर." हं. मी ब्लँक. मी बोलली, "काय आलं?" "कर." बस हात पुढे केले आणि त्यांनी माझ्या हातावर श्रीपाद वल्लभांचं चरित्रामृत ठेवलं. ओके. आणि मला 2 मिनिटं कळेच ना. म्हणजे गुरुजी श्रीपाद श्री वल्लभांचं का ठेवलं? आज्ञा आहे. मला ओके. माहिती नाही मी तुला का दिलं हे. हां. पण काही वर्षांआधी मठाच्या आत हां. कोणीतरी असंच माझ्या हातात येऊन श्रीपाद बाबांचं चरित्रामृत ठेवलेलं. तेव्हापासून मी ओके. त्यांच्याकडे वाहून दिलं वाहून स्वतःला बोलतो हां, आपण. मी अर्पण गेलो केलं. हां. तिथेच त्या मार्गावर. तुम्ही म्हणले, "पण मला ह्यांचं तर काय गरज नाही. तू फक्त ओपन करून रीड कर. मंगळवार टू मंगळवार कर. ओके. तुला जसं हवं तसं कर." कर. आणि आय वॉज लाईक म्हणजे मी काय मला सुचतच नव्हतं. आता मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही श्रीपाद बाबांविषयी. हं. मी गुरुजींच्या पाया वगैरे पडले, आत गेले. महाराजांना सांगितलं, "तरी नवीन टास्क दिले तुम्ही मला. हे लावून दिले तुम्हाला. द्या काय ते चाफा वगैरे." लावलं, घरी गेली. 10-15 दिवस ते बुक तसंच पडलं. म्हणजे हां. मी असं ठेवलेलं सॉरी होतं. पडलं नाही बोलायला पाहिजे. ठेवलं होतं. म्हणजे एक साईडला म्हणजे असं होतं, की मग मी बोलली एक दिवस जरा वाचायला घेते. हं. आता आपण कसं असतं माहितीये, आपण ॲज अ ह्युमन खूप क्युरियस असतो. हां. नक्की त्याच्यात असं काय आहे? काय आहे? पण एवढं मोठं बुक आहे. बापरे! कसं हे वाचणार मी? कसं हां. कंप्लीट? मग मी त्यांना सांगितलं, "ऐका, मी पारायण नाही करत आहे. हां. मी फक्त वाचणार आहे. हां. कारण का मला जाणून घ्यायचं त्याच्या आतमध्ये काय आहे. बरोबर. तुमच्याबद्दल काय लिहिलंय."
पहिलं पान वाचते वाचते वाचते, एक तर त्याच्यातले शब्द समजेना, हा. कोण कोणाचे काय नातं ते समजेना, काहीच मला समजत नव्हतं. अरे ओके. तर मी बोलले की देर इज समथिंग मिसिंग. म्हणजे आपण मध्ये कोणी आपल्याला दिलं की ही करते किंवा तो करतोय म्हणून आपण सुरू करतो, बरोबर. पण अरे खरंच ती ओढ लागते ती करण्यासाठी. कदाचित मला असं वाटलं की मे बी आय एम नॉट प्रिपेअर्ड. मी पहिल्याचं इंग्लिश वाचू का, मला कळत नाहीये, म्हणजे ती भाषा ओके. समजत नाहीये मला, म्हणजे हा. खूप मला ते कठीण वाटलं किंवा कठीण नसेलही, पण मे बी माझं समजून घेण्याची ती मनस्थिती नव्हती. मी बरोबर. बंद केलं. पहिलं काय ते एक वाचला, एक तर तो अध्याय खूप मोठा होता. मी बोलली महाराज बंद करते. संपलं. त्या दिवशी हा. रात्री वाईल सर्चिंग ऑन युट्यूब एक लिंक अशीच क्लिक केली. दॅट वॉज श्रीपाद बाबांचं चरित्र अमृत. सगळे अध्याय फक्त ऐकायचे. ओके. मी अख्खं चरित्र अमृत ऐकून अरे हेच ते म्हणत होते पहिल्या अध्याय. म्हणजे मला ते समजत नव्हतं. शंकर भट्ट कोण आहेत, कुकुटेश्वर काय आहे, बापांना चरलू कोण आहेत, मग ते तुम्हाला एक ते व्हिडिओ ऐकलं मी सोप्या सरळ भाषेत. अख्खं जर्नी चरित्र महाराजांचं पूर्ण. आणि ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आता मला समजणार की मी काय वाचणार आहे. हे खूप गरजेचं आहे. आपल्याला असंच कोणी दिलं तर पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. जिथून आपल्याला येतं त्याला विचारा. जेव्हा ते मी वाचलं तेव्हा मला कळलं की त्यांचा जन्म गणेश चतुर्थीचा. मग मी लिंक लावली की मोडक गुरुजी, सिद्धिविनायक, मंगळवार. बरोबर बरोबर, ती लिंक होती की मला ते तसंच मिळत गेलं मंगळवार टू मंगळवार. आणि मग त्याच्यानंतर आय स्टार्टेड रीडिंग 1, 2, 3, 4, 5th अध्याय. आणि आय गॉट अ कॉल फ्रॉम पेठापूर. आणि मला पहिली व्हिडिओ कॉलवर महाराजांची आरती. बापरे. एक सेवेकरी होती, तिने मला असाच कॉल केला, ते आहे बघ मी पिठापूरला. म्हणजे कुठे आहेस, म्हणजे पिठापूरला. मी म्हणजे मी अध्याय वाचते, म्हणजे आजच वाचला. आणि मग त्या फेज मध्ये, म्हणजे त्या पूर्ण वाचनाच्या माझ्या जर्नीमध्ये पहिला पिठापूरचा कॉल. आणि मला महाराजांचं दर्शन पालखीचं झालं. असं म्हणतात गुरुचरित्र पण किंवा गाणगापूर्वांना प्रसाद येतो किंवा महाराजांचं बोलवणं येतं असं म्हणतात. तो मला आला, सांगतो तुला. तर मी पहिल्या 5 अध्यायामध्ये मला पिठापूरचं दर्शन झालं. बरोबर. पुढचे 3 अध्याय केले, 3-4 अध्याय वाचले. म्हणजे जवळजवळ एक 10 का 11व्या अध्यायाला मला पिठापूर्वांना प्रसाद आला. मग मी एकदम हे झाले की हा म्हणजे. तर मी विचारलं की असं वाचताना असं दर्शन झालं किंवा प्रसाद आला तर त्याचं काय संकेत. बोलली की तू जे करतेस किंवा तू जे प्रयत्न करतेस त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं किंवा काय लिहिलंय ते समजून घ्यायचं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय म्हणून ते तुला एक्नॉलेजमेंट. बरोबर. सो पण डोंट स्टॉप. खुश नकोस, ते कम्प्लीट कर. करत जा, वाचत जा, समजत जा. तर तेव्हापासून मग मला ते चरित्रामृत आणि मग त्यांचं सिद्धमंगल स्तोत्र कसं लिहिलं बापान, त्यांच्या आजोबांनी लिहिलेलं, तेव्हा त्यांना दत्तरूप दिसलं महाराजांमध्ये. ओके. ते असे छोटूश बाळ असं ते एकदम कसं ते म्हणजे एवढं म्हणजे पाय त्यांचे हे करताना म्हणजे कसं ते त्यांना ते भावना त्यांच्या त्यांचे 2 भावंड. म्हणजे तुला म्हणजे श्रीपाद चरित्र अमृतमध्ये तुला हे पण कळेल की त्यांचे जे 2 भावंड होते तेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास. ओके. त्यांना पहिले जे 2 भावंड होते त्यांचे ते देवर डिसेबल्ड, म्हणजे अपंग होते. सो त्यांचा जन्म हा तो महाराष्ट्रातला थोर संत होणारच. आणि त्यांना की म्हणजे वॉरियर होणारच तू एकाला, असं महाराजांनी. म्हणजे ते त्यांच्या अराउंड सगळ्यांना ब्लेसिंगच देत होते. असा चरित्र. म्हणजे मी पण एकदम महाराज काय तुम्ही बोलता, म्हणजे आय वॉज लाईक इंटरॅक्टिंग विथ हिम की महाराज म्हणजे काहीच माहिती नाही कोणाला याच्याविषयी. अगदी बरोबर. म्हणजे मी खूप असं बोलतो ना की मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही, पण फॉर मी इट वॉज समथिंग जे वर्थ शेअरिंग होतं लोकांबरोबर. मी शेअर करू, काहीतरी मला समजलं याच्यामध्ये, काहीतरी चांगलं मी वाचलंय ते मला 10 लोकांना सांगणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे. आणि दॅट्स हाऊ माय जर्नी बिगेन. आणि एक दिवस असं झालं की पिठापूरला कुठे काय मध्ये चाललं, सुरुवात झाली पिठापूरला जायचंय, पिठापूरला जायचंय, पिठापूर हेच गारणं चाललेलं माझं. आणि का माहिती नाही काय झालं, आणि अचानक आउट ऑफ नोवेअर आमच्याच तोचेका समर्थाची एक सेवेकरी मला भेटली मठाच्या जवळ. आणि ती अशीच आनंदाने बोलली की ती जात असते तिथे. तर तिने मला पटकन बोलले की ताई मी पिठापूरला चालले, तू येणार. मी कधी चाललेस. बोलली रक्षाबंधनला. आणि रक्षाबंधनला पिठापूरमध्ये जाऊन महाराजांना राखी बांधणं हे म्हणजे इट्स अ
डिवाईन बरोबर. वेगळंच आहे ते. तर मी बोलली अच्छा बघा, हा. मी बोलली आता उद्या गप्प बस आणि जा, कारण का तू नेहमी म्हणतेस ना, तेव्हा पण माझं असं होतं की बापरे म्हणजे नक्की, पण मी विचार नाही केला. आय वॉज लाईक बुक कर, जायचंय. जायचंच आता, तर समोर ना आलंय, मी कशाला आता नाटक नकार करू. दिला तर पण हे 2 ते 3 महिने आधी केलं आम्ही हम्म. बुकिंग, म्हणजे मे मध्ये वगैरे केलं असेल, आणि ओके, ऑगस्ट मध्ये ओके. होतं ना, 9 ऑगस्टला रक्षाबंधन, रक्षाबंधन, बरोबर. ऑगस्ट सप्टेंबरच्या मध्ये ऑगस्ट मध्ये होतं. ओके. आय रिमेंबर. सो आम्ही आता इथून सुरू झाले ते पिठापूरचा, तुला मी जो अनुभव सांगणार आहे, पण मी तुला का रेफरन्स दिला की समजावं की अशीच नाही ओढ आहे ती, असाच हट्ट नव्हता. उद्या तुला मी अनुभव सांगू शकले असते डायरेक्ट, पण त्याच्या पाठी हे होतं. लोकांना वाटतं अरे अनुभव आहे ना असेच येतात, असेच नाही येत, त्याच्या मागे पण बरंच काही असतं. ते असंच नाही सगळं होत, घडून येत. आपली पण तेवढी ओढ लागते, आपली इच्छा लागते. तर मी तिकीट बुक केले आम्ही, ओके, आणि आम्ही असं झालं की रिटर्न तिकीट पण तेव्हाच बुक करून टाकले आणि ते लगेच केलं. 7 वाजताची, 8 वाजताची का 9 वाजताची फ्लाईट होती आमची, 10 वाजताची फ्लाईट होती, तर सकाळी म्हणजे 7ला निघणं गरजेचं होतं. तर तेव्हा मी विचार नाही केला. म्हणजे माणूस कसा, महाराज पण बरोबर नियोजन करतात ते, असं की आपल्या नंतर असं वाटतं म्हणजे परत यावं ना तुम्ही, ते पण असू शकतं त्यांचं की ठीक आहे आता अशीच भेटून जा, मग या आरामात अशी, म्हणजे तडपड ठेवतात आपल्याला. झालं तर बुक केली, हळूहळू पिठापूरला जायचं. जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट आला, आणि आता तुला माहितीये की लेडीजचा जवळजवळ मासिक पाळीचा जो प्रकार असतो, पण आत्ताचं जे दगदग असते आपली, त्याच्यामध्ये कधी कधी ती पुढे जाते, कधी कधी ती पाठी येते. आता माझी पाठची पुढे आली. ओके, आता जायचंय महाराजांना भेटायला, असं झालेलं माझं. एवढं एक्साइटमेंट, बापरे काय करू आणि मी काय नको करू, राखी वगैरे सगळं म्हणजे घेऊन झाली होती. म्हणजे मी खुश, आणि मी ठरवलेलं मी पहिली राखी महाराजांनाच बांधणार, कारण का तेच माझं सगळं आहे. पहिली त्यांच्याच हातावर जाणार. मग मी माझ्या स्वतःच्या भावाला पण नाही बांधली राखी. मी माझा गुरुबंधू सोबत होता, त्याला पण मी सांगितलं मी तुला पिठापूरला महाराजांना बांधली कीच बांधणार. सो आम्ही 4 जण गेलेलो. मी, माझा अजून एक फ्रेंड होता, माझा गुरुबंधू होता, आणि ती मुलगी होती, ती सेवेकरी मुलगी, ती फ्रेंडच आहे. सो आम्ही 4 जण गेलो. सगळं झालं आणि जायच्या 3 दिवस आधी, ज्या दिवशी जाणार तो 4था दिवस, 3 दिवस आधी माझी पाळी आली आणि आय कुडंट टेक इट. म्हणजे कशी आली, का तुम्ही केलं असं, तुम्हाला मला भेटायचं ना, मुद्दामून केलं ना तुम्ही. आणि मी ही अशी भांडली आहे त्यांच्यासोबत. मी सांगितलं तुम्ही मला सांगा मी तुमच्याकडे काय मागते, तुम्हालाच मागते ना, मग तुम्ही मला तेवढं पण नाही देऊ शकत. काय मागितलंय मी तुमच्याकडनं सांगा मला. म्हणजे मी हे खूप, आता पण मला इमोशनल झालं, कारण का मी ते त्यांना बोलते की मी तुमच्याकडनं काय मागितलं असं, फक्त मला तुम्ही हवंयत. बरोबर, जे खूप रेअरली होतं. म्हणजे समोरच्याकडनं समोरच्यालाच मागणं हे सगळं खूप वेगळं वाटतं ऐकायला. तर मी त्यांना सांगितलं की एवढं पण तुम्ही माझ्यासाठी करू शकला नाही, तुमच्याकडे यू हॅव दॅट पॉवर पुढे पाठी करायची, पण आता तुम्ही माझी परीक्षा बघताय, नाही येणार मी, जाऊन तुम्हाला नको आहे ना. मी हे पण बोलली. नंतर काय झालं मला माहिती नाही, खूप रडली. मग बोलली आता तर मी येणार. ओके, मी पिठापूरमध्ये पाऊल ठेवणार. आता तुम्हाला जर इफ यू डोंट, तर तुम्ही बंद करा. बरोबर, पण तुम्ही जर जिद्दी आहात तर मी तुमची लेक आहे, तर मी पण तेवढी जिद्दी, मी येणार. यू स्टॉप मी, हे मी त्यांना बोलले. आणि जनरली कसं होतं की 2nd डे 3rd डे म्हटलं की थोडंसं अंगावर जातं, त्रास होतो आपल्याला पण. आता कसं आहे माहिती, परमेश्वर पण कसं असतं बघा, त्यांना पण आपली काळजी असते. कधी कधी आपल्या पुढे पाठी गेलं तर ते इट डिस्टर्ब्स एंटायर तुझी बॉडी सायकल. बरोबर, तर त्यांना पण आपली काळजी असते ना. आपण त्यांना बोलून मोकळे होतो, या महाराज झालं बघा, मला पूजेला बसून पण नाही दिलं, मला प्रसाद पण नाही मिळाला, मला मठात पण, बरेच कंप्लेंट्स असतात आपले. पण कधी कधी हे पुढे पाठी जाताना ना आपल्या बॉडीला पण त्रास होणार असतो, ते कुठेतरी बघताना माहिती असतं ना. पण आपलं कसं हट्ट वेगळा असतो, आपण आपल्या झोन मध्ये असतो. मी बोली मी येणार, मस्तपैकी सगळं पॅकिंग केलं. तरी मला ना थोडा डाऊट होता की हे मला कुठेतरी लटकवते म्हणजे मला येऊनच देणार नाही. तर मी तर सांगितलं आता बघा मी निघाली आहे, आणि सुरुवातच अशी झाली की आम्ही एअरपोर्टवर लेट, ह्याला लेट, तिला लेट, सगळे लेट पोचतोय.
त्याच्यानंतर चेकिंग नाही होत आहे, सिक्युरिटीकडे अडवलंय, एअरपोर्टवर लेट, आज लेट, सगळं लेट म्हणजे आता काय करतात देवाला माहिती. पण मी फ्लाईटमध्ये बसेपर्यंत मी तर सांगितलं आता फ्लाईट नीट करू सोडा म्हणजे झालं जसं. आणि आहे ना तेव्हा ना मी वेन वी म्हणजे मुंबई एअरपोर्टवर होतो तेव्हा आय वन्स चेक की म्हणजे पाळी म्हणजे होती ना, तर मी एकदा नॉर्मल चेक केला तर इट वॉज लाईक नॉर्मल होतं. नंतर मी चेक म्हणलं की तिथे जाऊ आणि एक माझ्या डोक्यातच मी ते काढूनच टाकलेलं की हे आहे असं काही. मी काय बोललेली माझं मन शुद्ध आहे, माझं तुमच्यावर असलेलं प्रेम शुद्ध आहे आणि ते खूप आहे आणि ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मला अडवू नाही शकत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. हे माझं आहे, बरोबर, तुम्ही माझ्या आहात, तर तुम्हाला काही. आणि ते दत्तगुरु म्हटलं की थोडस ते स्ट्रिक्ट महाराज आहेत ना, म्हणजे महाराज तरी आता एकदम सांभाळून घेतात आपल्याला, पण त्यांचं करणं म्हणजे आपल्याला पण कळलं पाहिजे नियम वगैरे. आणि तो त्या दिवशी बस माझं ती रात्र. सो वी फ्लाईट पण आमची कशी डेंजर, 15 मिनिटं आम्ही हवेत होतो मिड एअर. आम्ही अशी विजा पडताना असा धाड 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 एवढा पाऊस राजमुंद्रीला उतरताना, खाली जाऊन फ्लाईट वर आली, उतरू ना आम्ही राजमुंद्रीला, सुखरूप महाराज सुरू होतं सुरू नामस्मरण. तो एअरप्लेन मला पण असा अनुभव होता की इट वॉज लाईक की एवढं म्हणजे एवढं नका करू नये म्हणजे. आणि कान वाजत होते माहिती, कधी कधी 3 वाजता प्रेशर पडल्यावर खूप तो असं झालेलं ना की एकदम विचित्र काहीतरी होत होतं की म्हणजे असं ते अनइझी होत होतं की कधी उतरते आणि मध्येच का थांबली आहे, एवढा काय पाऊस आहे, कधी दिसते मला जमीन, मी कधी खाली उतरते. एवढा पाऊस होता. राजमुंद्रीला आम्ही उतरलो आणि राजमुंद्रीवरनं ते 2 तासावर आहे. मी बोलली पालखी तर गेली, नाहीच भेटणार, शक्यच नाही. तिकडे पोचेपर्यंत मी बोलली महाराज राखी तरी बांधून द्या, म्हणजे मंदिर 10ला बंद होतं, सगळ्या जगाची राखी बांधून झाली होती. आम्ही तिकडे पोहोचल्यावर मंदिर ओपन होतं, जे 10 आम्हाला 10:30 वाजले बहुतेक तिकडे पोहोचायपर्यंत, पण मंदिर बंद नव्हतं. मंदिरमध्ये गर्दी होती त्या दिवशी स्पेशली, कारण का खूप लोक येतात त्याच्यामध्ये ना उघडं ठेवलेलं एक्स्ट्रा. तर आत गेलो, मी बोलले तर आतला ते पण शाणे आहेत, मेन गाभारा बंद, चल बार मेन गाभारा बंद ठेवला. पण मी बिटापूरला जेव्हा पोहोचली ना, मोमेंट मी टॅक्सी मधून उतरले ना, मी पहिलं खालीची माती लावली डोक्याला बाबा माझ्या. मी सांगितले ज्या बोलतो ना की त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तिकडे पाय टेकता क्षणी मला एकदम वेगळीच ऊर्जा आली. मी ती अख्खी अशी माती अशी घेऊन अशी लावली माझ्या कपाळाला. मी सांगितलं महाराज तुम्ही इथे पाऊल ठेवलं म्हणजे काय सोनं झालं माझ्यासाठी. आणि मग आत गेलो तर सगळं बन, आणि तिकडे ना मस्त छान असं पिंपळा औदुंबराचं झाड, आणि तिकडे महाराजांची मूर्ती, आणि त्याला सगळे राखी बांधत होते. मी बोलले अच्छा म्हणजे आत बांधून देत नाही, ठीक आहे, इट्स ओके. सो मला इथे बांधायला मिळाली, इथे बांधली. मग छान प्रदक्षिणा, खूप वेळ नुसतं तिकडे जायचं ना माझ्या पावले. सगळे मला म्हणले चला, मग आम्हाला छान महाराजांचा आणि मुख्य बघा उपीट असतं छान, ते तर गरम गरम मिळालं, पण महाराजांना जे नैवेद्याचं ताट ठेवलेलं त्या ताटातला प्रसाद आम्हाला मिळाला. आता ठेवलेला ना गाभाऱ्यात एवढ्या लोकांमधून आम्हाला मिळाला. शेवटी 4-5 जणांना फटाफट खाल्ला मी तो. आणि त्याच्यानंतर वी वेंट टू हॉटेल. तर मला असं होतं की बापरे आता इथपर्यंत ठीक आहे, एवढं मिळालं, राखी बांधायला मिळाली, रक्षाबंधनला मिळालं, हे माझ्यासाठी खूप म्हणजे एवढं तुम्ही मला इथपर्यंत येऊन दिलं हे. पण ते एक असतं ना आपलं जे लहानपणापासून कॅरी करतो ना की याच्यामध्ये जायचं नाही, 5 दिवस मनात राहतं. तर मी बोली काय करायचं, म्हणजे मला तर काय समजे ना की महाराज आता माफ करा, आता सॉरी मी आली हट्टाने, पण ते मला कुठेतरी हिट झालं ते. तर मी बोलली आता काय करू. आय जस्ट वेंट वॉशरूममध्ये, आय चेक्ड, इट वॉज क्लिअर, नॉट अ सिंगल म्हणजे बोलतो ना की ड्रॉप ऑल्सो. आणि ते बघून ना मला ते डायजेस्टच होईना. मी बोला म्हणजे चमत्कार कसा, कारण काय जस्ट चेंज्ड एक एअरपोर्टला, मुंबई एअरपोर्ट, अँड देन ट्रॅव्हल फ्रॉम मुंबई टू राजमुंद्री, अँड देन टू दॅट हॉटेल, आणि नॉट अ सिंगल ड्रॉप. म्हणजे मी हे सांगायला मला काही वाटत नाहीये, बिकॉज माझ्यासाठी अद्भुत अनुभव आहे. आणि माझ्या बरोबरच्या लोकांनी तर माझ्यासोबत म्हणजे त्या जर्नीमध्ये ते होते, त्यांना माहिती होती. आणि ती तर मुलगी होती, तिला तर मी सांगितलं नाही,
ती मला बोलते ते आता तुझं यू नो व्हॉट इट इज. हम्म. आणि हे झालं सेकंड डे. नॉर्मल आलो, सकाळी उठलो तर माझं असं होतं की चला लवकर चला निर्गुण पादुका बघायच्या, मला ते पादुका बघायच्या. हा महाराजांच्या पादुका कारण नंतर ते लोक त्याच्यावर काहीतरी सिल्वर कव्हर टाकतात. हा So, कव्हर you करत असतो बरोबर. know, मी ना बोलली महाराज मला ना दर्शन द्या आणि ना मला माफ करा हा की आता मी येणार आहे मंदिरात आत, ओके आत्ताच माफी मागते, प्लीज मला माफ करा, मला काही नकोय, मला फक्त तुमचं पादुकांचं बास दर्शन मला द्या. तेवढंच बघायचं, बास डोळ्यात भरायचं आणि मी ते मग जाते मी. जाते. तर मी आली मंदिरात आले हा आणि ना मंदिरात आल्यानंतर ना तू बिलीव्ह नाही करणार एवढी गर्दी. हा मी बोलली आता ह्यांच्यामध्ये कसं काय मनसोक्त बघायचं, त्यांना मला ते दिसत पण नाहीये, माझ्या पुढे 10 जण. आणि ना तिकडे कसं माहिती थोडं एवढं ते किओटिक झालेलं ना, आरडा ओरडा आणि एकमेक. मी बोलली की असे नसतात सेवेकरी, मग काय उपयोग, बरोबर. कसे असले पाहिजे, मग नम्रपणा असला तर पाहिजे ना. जर उद्या तू सेवेकरी आहेस आणि तुला कोणी उद्धटपणे बोललं ना तरी तू नाही रिॲक्ट केलं पाहिजे. बरोबर, आपण नम्र राहिलंच पाहिजे. सेवा सेवा करो, सेवा कुछ करतो. मत करो दुसरा. तर एवढा गोंधळ होता आणि मी बघते ना कोणच नाही रे मदतीला, एवढी लोक बसली आहेत, जॉब करतायत, पोथी वाचतायत, पण कोणी एक व्यक्ती उठून म्हणे ना की बाई मी मला द्या, मी काहीतरी करतो, मला द्या, मी काहीतरी करतो. सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये व्यस्त. ही परीक्षा असते, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे, प्रत्येक सेवेकरीची परीक्षा असते. मी आपली रांगेत रांगतच होती आणि रांगेत आणि ना अशी महाराजांच्या पाया पडली आणि ना आता त्यांची मूर्ती एवढी सुंदर आहे ना तिघांची, त्या आतमध्ये एवढं सुंदर, बापरे मला रावलं नाही. मला पादुका बघायचे होते तर मी ते एकदम असे निरखून असे बघत होती की असे छोटे छोटे पाहुणे छान. मला खूप अशी लालच झालेली की टच करून. मी महाराजांना सोहळं घेतलेलं त्यांच्यासाठी घेऊन आलेले मी, तर ना ते पण मी ना त्याला देत होती. तर ते काय करत होता मग त्याचं सोहळं घेऊन इथे टाकत होता. मी सांगितलं मी ह्याला देणारच नाही, ते मला बरोबर गाभाऱ्यात गेलं पाहिजे. तर मी ते माझ्याकडेच मी सांगितलं थांबतो मग थोड्या वेळेने देते महाराज ते सोहळं, कारण का हा नाही ते कुठे पण इथे तिथे ठेवणार, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तुमच्यासाठी आणलंय ना मी ते तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे. तर मी बोलली ठीक आहे लाईन लावते, आता एक प्रदक्षिणा तरी घालू शकतो इकडे. ते करता करता ना ते गुरुजी आतमधून आहे ना टनटन टनटन करत बाहेर आले, पण ते पण फ्रस्ट्रेट झालेले की एकटा माणूस काय काय करणार ना. ते 2 जण आत होते आणि आळीपाळीने आणि ना ते सगळ्यांना ओरडाले पटापट चला, किती लोक आहेत, बंद करायचे आम्हाला. म्हणजे आता ते पादुकांचं दर्शन एक पॉईंट नंतर ते बंद करून त्याच्यावर ते सिल्वर कलरचं आय गेस ते घालतात. ते आम्हाला सांगितलं की आता पादुका ते हे करणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मेन जे त्यांचे पायाचे ठसे ते तुम्ही नाही बघू शकता. ओके बोली ठीक आहे. तर मी लाईन मध्ये गेली तर माझी लाईन ऑलमोस्ट अशी मिड पर्यंत आलेली, मंदिराच्या बॅक साईडला अशी, त्या गाभाऱ्याच्या बॅक साईड. हे आले टणटणत. गुरुजी गोड होते ते, गुरुजी असे यंगच होते रे, पण असे अरे काय तुम्हाला कळतं की नाही, किती सगळं करण्याचं, मग तुम्ही म्हणतात ओरडतात लवकर करा, एक तर कोण मदतीला माझ्या इथे नाहीये, मी एकटाच सगळं करतो. आता असं म्हणलं माझ्या हातला सेवेकरी जागा झाला, माझा हा हात ऑटोमॅटिकली वर गेला की गुरुजी तुम्हाला मदत करायची, गुरुजी मला मदत करायची आहे तुम्हाला, म्हणजे आय वॉन्ट टू हेल्प, मी येऊ तुला मदत करायची आहे, तुला मदत करायची आहे, मी हो ये, आणि असा हात पकडला माझा आणि असं पुढे असा तो लाईन मधून असं पाठवून असं पुढे 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 आणलं आणि मला गाभाऱ्याच्या बाजूला उभं केल्यावर ते माझ्यासाठी ती पोचपावती होती. फर्स्ट तर माझं रक्षाबंधनचं रिटर्न गिफ्ट काय भावाने द्यायचं असतं ना बहिणीला, बरोबर ओके, ते दिलं. त्यांचा त्या वलयात महाराजांच्या गाभाऱ्याच्या बाजूला उभं राहणं सौभाग्य प्राप्त झाली. तेवढंच नाही, जेवढी लाईन होती ना तेवढं ती लाईन पूर्ण अखंड संपेपर्यंत मी तिथे उभे राहिले. बापरे. आणि लोक माझ्या हातात त्यांचं चरित्र अमृत देतात, सांगा पादुकाला लावा, मी पादुकाला लावून त्यांना देत होती, नारळ पादुकाला लावून मी त्यांना देत होती, त्याच्यानंतर गजरे हार जे काही महाराजांसाठी येत होतं त्यांच्या पादुकाला लावून मी त्यांना देत होते. आणि बरेच लोक आता त्याच्यामध्ये गुरुजी आता महाराज कशी परीक्षा घेतात एक सेवेकरीची ते बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही जे मागतात ते मिळतं, त्याच्यानंतर महाराज हे बघतात की किती अहंकार आलाय, बाई बाकीच्यांना नाही मिळाली सेवा, मला मिळाली सेवा, हा भाव ते बघतात. त्यांनी गुरुजीने मला येऊन सांगितलं की तू काय करायचं ना, हे जे लोक उभे आहेत त्यांना फटाफट करायचं. मी बोलू काय आता ह्यांचं मान घेऊन मी असं आपटू नाही शकत ना. तर मी बोलले गुरुजी असं कसं करणार, ते किती लांबून आले, मी दादरहून आलीये, तर मला नको 2 मिनिटं बघायला डोळ्यांनी. मग त्यांना पण
जेवढं सांगतो तेवढंच करायचं. उभं राहायचं आणि असा पाय ठेवायचा, म्हणजे असा क्रॉस पाय करायचा. हा मी बोलली क्रॉस पाय हा महाराजांच्या पादुकांजवळ, बापरे. त्यांच्या सेवेकरींना, त्यांच्या भक्तांना मी असं अडवायचं, जमणार नाही. गुरुजी गेले, 2 मिनिटं उभी राहिली अशी मी, हा. नाही आता गेले. गेल्यावर मी लोकांना, परत सुरुवात केली. पण मी नाही करू शकत. बरोबर. माझे गुरु मला, कारण का ती माझी परीक्षा आहे, हम्म. तर मी नाही ते करू शकले. अडवलं तसं. परत आले, तू सगळं स्लो करतेस, किती गर्दी झाली. मी सांगितलं गुरुजी असं मी नाही अडवू शकत, थांब मी दाखवतो तुला. मी सांगितलं नका, मी करते, तुम्ही जा. करशील नीट? मी हो जा. बापरे. मग त्याच्यानंतर ते लाईन हळूहळू हळू कमी झालं. हे लोक माझी वाट बघतायत. आमचा ड्रायव्हर येऊन बाहेर उभा आहे, अगं आपल्याला फ्लाईटला जायचं. सगळे असे बघतात. मी बोलली थांबा तुम्ही, आता मी ही सेवा अखंड करणार. पूर्ण सेवा माझी कंप्लीट केली. हा माझं सोहळं घेऊन मी त्यांना हातात दिलं, सांगितलं तिकडे ठेवा. मग त्यांनी ते महाराजांच्या पुढ्यात ठेवलं. बापरे. आणि त्याच्यानंतर मी महाराजांना, मला एवढंच पाहिजे होतं हम्म. की मी तुमच्याकडे अजून काही मागितलं नाही, मी तुमच्याकडे तुम्हाला मागितलं आणि तुम्ही मला रिटर्न गिफ्ट मध्ये तुमचा सहवास दिला. जी गोष्ट फक्त बघण्यासाठी एवढी धडपड करत होतो आपण. म्हणजे ते ऐकतात आणि त्यांना हे पण कळतं की तुझा निस्वार्थ जो भाव आहे हम्म. तो पकडतात ते. मी त्यांच्याकडनं काहीच मटेरियलिस्टिक मागितलं नाही. बरोबर. मला गरज पण नाही वाटत, कारण माझ्यासाठी तेच आहेत. तीच अगदी माझी बरोबर. प्रॉपर्टी, तीच माझं सगळं आहे. मला दुसरं काय नको. ते आहेत ते बघतील काय ते बघतील मला सगळं. नाहीच पाहिजे. म्हणजे मी डिसिजन पण घेत नाही माझ्या आयुष्याचे काय, पण तेच घेतात. सो इट्स लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर मग मी लेफ्ट. त्याच्यानंतर मी जेव्हा मुंबईला आले, हम्म. ओके, फ्लाईट आमची 2 होती फ्लाईट, राजमुंद्री मग हैदराबाद वाया मुंबई. तर 2दा फ्लाईट आम्ही चेंज केली आणि बोर्ड केली. मुंबईला मोमेंट आय केम, आय सेड की आय एम फिलिंग लिटल डिझी. ओके. म्हणजे इथून निघालो, पिठापूरवरनं सगळं निघालो घेऊन वगैरे, आणि मुंबईला पोचल्यावर आय वेंट टू वॉशरूम अँड आय चेक्ड, इट वॉज फ्लोईंग लाईक क्रेझी. वन डे बिफोर इट वॉज येस, लाईक ब्लँक. नथिंग. द मोमेंट मी बापरे. पिठापूरला स्टेप केलं, हा चमत्कार, मी चमत्कार नाही म्हणू शकत, पण मी एवढं म्हणेन की त्यांनी त्यांचं राखलं आणि त्याने माझंही मन राखलं. बरोबर. त्यांचं पावित्र्य तसं राखलं गेलं. बघ, म्हणजे मला हे सांगायचं, मी ऍक्च्युली विचार करत होते की हा खूप पर्सनल अनुभव आहे, हा सांगू तर गेट ट्रोल्ड, लोकांचं जजमेंट, बट आय डोंट केअर बिकॉज आय नो व्हॉट इट इज. आणि मला सांगायचंय की जर मन चंगा तो कटोरी में गंगा. सिम्पल लाईन. बरोबर. त्यांच्याकडे तुमची हाक जाणं, आज जर त्यांना मला रोखायचं असेल ऍज पर सम पीपल की नाही करायला पाहिजे होतं, असं कसं केलं, नियम कसे मोडले, त्याचं उत्तर त्यांनी मला दिलेलं आहे. तर डझंट मॅटर. जर एवढं असतं तर मला महाराजांना मंदिरात पण पाऊल, अकॉर्डिंग टू सम पीपल, की बुलावा लागतो, नसतं ठेवून दिलं त्यांनी. त्याने रोखलं असतं मला. कशा ना कुठल्या कारणामुळे रूपामध्ये रोखून पण ना टाकलं. मला, म्हणजे माझ्यासाठी तर ते बाजूला नेऊन उभं केलंय. आणि सेवा म्हणजे माझ्या सोबत जे 3 जण होते त्यांनाही तो अनुभव समजला, दिसला, स्वतः प्रत्यक्ष पाहिलंय. खूप छान. हा पिठापूरचा महाराजांना मी जगते रे. महाराज 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 तुम्हाला आतापर्यंत, आता असं सिम्पल क्वेश्चन एकदम, तुम्ही भरपूर वेळा अनुभवामध्ये सांगितलं की महाराज दिसले, असं अनुभव भेटला. संकटात, एकटेपणात की शांततेत, आपण कसं बघू शकतो, कसे भेटू शकतात महाराज आपल्याला? बघ, आता मी माझा लाईफ एक्सपिरियन्स म्हणून सांगते, आणि हा कदाचित तुलाही आला असेल किंवा येईल पण, किंवा आलाही असेल इतरांना. तू मला सांग, आपल्या आयुष्यात शांतता केव्हा येते? शांतता एकतर काहीतरी एकदम बिघडलेलं असेल तेव्हा तरी आपण एकदम शांत होऊन जातो. ओके, की आपला ब्लँक असतो पूर्ण तेव्हा. सो ती शांतता आपल्या आयुष्यामध्ये अशी नाही येत. सी, आता आपण एक हॅपी स्पेस मध्ये आहोत. बरोबर. आपण, वी आर सराउंडेड विथ लॉट ऑफ पीपल, केओटिक, लॉट ऑफ थिंग्स. खुश आहोत. बरोबर. आनंदात तर शांतता तशी नसते, ती सुकून, दॅट इज डिफरंट. तो पण असा केओटिक सुकून असतो, हा मस्त पार्टी करेंगे करेंगे वो करेंगे. बट शांतता ही कधी येते? जेव्हा समथिंग इज रॉंग, जेव्हा आपल्या आयुष्यात काही अघटित घडतं किंवा काही संकट येतात, तेव्हा आपण डिप्रेस्ड मध्ये जातो, वनरेबल होऊन जातो.
ओके. सो जेव्हा संकट येतात, हम्म. ओके, सगळ्यात पहिल्या आपण कुठे जातो? देवाकडे. देवाकडे जातो. हा, ओके. कारण का तोच दार दिसतो आपल्याला. हा, तो दार दिसतो. आपण त्या श्रद्धेने जातो की चल ठीक आहे, तिकडे जाऊन कुठेतरी यु नो एव्हरीथिंग विल बी सॉर्टेड. सो संकट जेव्हा आपल्याला येतं तेव्हा आपण देवाकडे जातो. बरोबर. जेव्हा आपल्याला वर संकट ओढावून, ते आपलेच कर्म असतात ज्याच्याने ते संकट आपल्याकडे येतात. सो बरोबर. त्याचं करायचं आपल्यालाच असतं. बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ते फेस करावं लागतं. हम्म. द मोमेंट यू फेस युअर संकट, म्हणजे त्या संकटाला जेव्हा तू सामोरं जातो, सगळ्यात पहिला वार जो होतो, तुझ्या आजूबाजूचे सगळे लोक तुला एकटं करतात. तू जाणार कोणाकडे? तू संकट आलं की पहिला आपण जवळच्या देवाकडे जातोच, ती हाक मारतोच आपण, पण त्याच्या आधी आपण सगळे जवळच्या लोकांकडे मदतीची हाक देतो. बरोबर. आणि ती मदत जरुरी नाही की फायनान्शियलच असेल. इट कुड बी एनिथिंग. मेंटली, इमोशनली, बरोबर, फिजिकली असणं पण मदत आहे. खूप आहेच. मोठी मदत. म्हणजे मी तुला नाही पैशाने करू शकत, पण मी तुझ्यासोबत उभी राहू शकते, तुझ्यासोबत दर फिरू शकते, ही मदत झाली. मदत आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिलं ते तुम्हाला लोक दाखवतात. ओके. आणि लोक दाखवणं म्हणजे काय? ते तुला काय दाखवतात की जा आनंदात फिरतोस ना यांच्या बरोबर, बघ तुझ्या दुःखात, तुझ्या संकट समय कोण उभं आहे? नसतात. आई बाप, बरोबर. बायको असेल तर बायको, बहीण असेल तर बरोबर. बाकी कोण नाही कोणाचं. अगदी लक्षात बरोबर. ठेव. हे आपण म्हणतो पण हेच उभे राहतात. आणि आपण ते घेतो, आपण भरपूर विचार करतो लोकांचा त्या बाबतीत, की चांगल्या वेळेत आपण सर्वांना बोलवतोच अगदी. प्रत्येक गोष्टीसाठी, आणि विचार पण करतो प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, नाही हा काय बोलेल, तो काय बोलेल, तो काय. पण ती माइंडसेट आतापर्यंत आपल्या लोकांमध्ये काय येत नाही हे पण समजत नाही. Correct. ती संकटात ती गोष्ट नाही येत ना, ती लोक नाही येणार आपल्यासोबत. आपल्यासोबत कोण येणार आहे? ते आपले घरातलेच कोण ना कोणतरी असणार आहे. सो संकट आलं, हाक मार देवाला, येतो का बघ? येणारच नाही. लगेच नाही येणार. कसे येणार? मग तू पडतोस एकटा. जेव्हा तू एकटा पडतो तेव्हा तुला दुनिया कळते, दुनियादारी कळते, लोक समजतात, नातीगोती समजतात, कळतं कोण आपलंय, कोण आपलं नाहीये, बरोबर, कोण आपल्यासाठी आहे, कोणाला आपली गरज आहे नावापुरती, कोण स्वार्थी आहे, कोण निस्वार्थ, सगळं तुला महाराज दाखवतात. बरोबर. कोण तेच दाखवतात. जेव्हा त्या एकटेपणाची तुला सवय होत जाते तेव्हा तू स्वतःला फाइंड आउट करतो की बस, लगेच तू हे होतोस, तुझे वॉल्स जे असतात गार्डिंग, आता मी कोणाला याच्यात येऊनच जाणार नाही, आता मला कोणावर भरोसाच नाही, बरोबर, आता मी कोणाला उभंच करणार नाही, जे माझ्यासाठी उभे आहेत तेच. हे रिअलायझेशन तुला होतं जेव्हा तू एक्सेप्टन्स मोड मध्ये येतोस, की आता मी एक्सेप्ट केलं की मी चुकलो, झाली चूक, माझ्या चूकमुळे हे संकट आलं. या संकटात एक चांगली गोष्ट झाली, आय लर्न माय लेसन. मला महाराजांनी म्हणजे मला दाखवलं माझी चूक कुठे, मी ती एक्सेप्ट करतोय, आता मला त्याच्यावर काम करायचं. आपण स्वतःला जाणून घेतो या संकटात. एक्झॅक्टली. तुला स्वतःच कळतं वेअर यू स्टँड, कुठे आहे. इन शॉर्ट लायकी. बरोबर. आपल्याला कळतं आपली कुठे आहे, आणि ती कळली पाहिजे. आपण खूप उडतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये, ती थोडी आणतात खालीपर्यंत आपल्याला. बरोबर. एकटेपणा तो आपल्याला कसं होतं माहितीये की काही लोकांना ना तो एकटेपणा आवडतो पण नंतर, बिकॉज त्या एकटेपणात ना तुला शांतता मिळते, जी खूप गरजेची असते. जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप आवाज असतो ना, गोंधळ असतो ना, तुला तो एकटेपणा नको असतो कधी कधी, बिकॉज देयर आर टू मेनी थिंग्स तुझ्या डोक्यात सुरू असतात. आता हे करायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बायकोचं आहे सगळं, आता मुलांचं काय करायचं, बहिणीचं पण लग्न करायचंय, भावाचं लग्न करायचंय, आईसाठी हे करायचंय, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, एवढ्या गोष्टी तुझंच नाही म्हणत आहे, प्रत्येकाचं म्हणते मी. अगदी बरोबर. त्या आवाजांमध्ये तुला आतला आवाज तुला ऐकू नाही येणार. मग त्याच्यासाठी कुठेतरी फटके आलेच पाहिजे, कारण का जेव्हा फटके बसतात माणूस एकटा होतो तेव्हा तो स्वतःमध्ये जास्त टाइम स्पेंड करतो. हा विचार, मी कुठे चुकलो, बरं मी चुकलो, आता मी काय करू शकतो, माझ्याकडे कोण मदत आहे, आता मलाच मार्ग काढायचा आहे, मग मी कसं करणार, काय करणार, हे जेव्हा तो स्वतःबरोबर बसतो आणि जेव्हा तो त्या शांततेला एम्ब्रेस करतो, त्या शांततेत ते भेटतं. ओके. कारण का तू शांत होतोस इथून, शरीराने, मनाने, म्हणजे जेवढं तू विचार करतोय शांत, बरोबर, बॉडी शांत, नाही स्ट्रेस घेऊ शकत, नाही मला घ्यायचाच नाही, व्हॉट आय विल डू, आय मेडिटेट. माझा अख्खा वेळ मी त्यांना देईन.
कारण का मला त्यांच्याजवळ ती शांतता मिळते. मिळते. आपण पण तेच करतो ना, जेव्हा Of course. एकदम स्ट्रेसफुल असतो किंवा काय डिप्रेस असतो तेव्हा आपण शांततेतच जायला आवडतं किंवा एखाद्या आपण आवडत्या ठिकाणी जाऊन बसतो आणि तिथे जाऊन मेडिटेट करायला बघतो, शांत व्हायला बघतो. सो महाराज कुठे भेटतात? शांततेत. शांततेत. पण हे शांततेपर्यंत येण्यासाठी तुला पहिलं त्या वादळातनं जावं तर लागतं. अगदी बरोबर. तेव्हा ते असतात तुझ्यासोबत. फक्त ते असतात. अदृश्य रूपी. येस. पण ते तुला शांततेत दिसतात. हम्म. दॅट्स द होल महाराज थिंग. एकदम बरोबर. खूप छान. सेवा करता तुम्ही, अनुभवातून सेवा आली तुमची वगैरे हे सर्व अनुभव सांगितलेत तुम्ही. ह्याच्यामधला जो बदल असतो, एक चेंजेस असतात आपल्या लाईफमध्ये, तर त्याच्याबद्दल एक सांगा आम्हाला. जो अनुभवातून सेवामध्ये आलात, त्याच्यानंतर जी सेवा केलीत, तर तुमचा चेंजेस काय होते, तुमच्या आयुष्यात चेंजेस काय होते, तुमच्यामध्ये काय झालं ते सांगा. बघ, पहिलं तर मी गुरु ह्यांचं मला कधी मार्गदर्शन, म्हणजे गुरु काय असतं, कोण असतात, कोण होऊ शकतं, आपण कसा गुरु हे माझ्या डोक्यात कधी प्रश्न आलेच नाही. मी कायम, माझ्या आईने मला नेहमी 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या की व्हॉट एव्हर सेवा यू कॅन डू, लोकांची कर, जे तू करतेस, परिसराची कर. पण ती तिचं करायची. पण मी नेहमी तिला विचारायचे, कोण आहेत, ओके, कशाला तू एवढं करतेस, नामस्मरण, पोथी वाचन, हे ते. इव्हन आत्ता पण मार्गशीर्ष महिन्याचं महत्व मला आत्ता समजतंय. ओके. हे मला माहितीच नव्हतं. दिवाळीमध्ये पण, म्हणजे जी मुलगी, मी IT क्षेत्रातली आहे, जी मुलगी एव्हरी वीकेंडला क्लबिंग, पार्टीज, मटेरियलिस्टिक गोष्टींवर जास्त खर्च करायची, आज मला माझ्या फ्रेंड्स मध्ये बघायचे ना, मला तू काय, ड्रास्टिक तू चेंज, कशी अशी, म्हणजे हे काय तुझं, म्हणजे कशी तू राहतेस, यू डोंट लुक आफ्टर युअर सेल्फ ऍट ऑल, काय तू हालत करून घेतलीयस, आणि तू हे काय करतेस, तू सगळं एवढं चांगलं सोडून तू हे काय देव भजनाला लागलीयस. पण मी त्यांना हे सांगायला माझा टाइम वेस्टच नाही करत, की त्यांनी मला काय दिलंय, आणि त्यांनी मला तेव्हा ते दिलंय जेव्हा तुम्ही कोणीच नव्हतं. बरोबर. आज जेव्हा मी एकटे होते तेव्हा ते होते माझ्यासोबत. आज त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांनी समर्पण, त्याग, हे या काळात, या पृथ्वी लोक आत्ता तर कोणच करू शकत नाही. बरोबर. महाराजांना जाणायचं असेल ना, तर त्यांच्या शिष्यांच्या नजरेतनं जाणं. मी नेहमी म्हणते, सद्गुरूंना जाणून सेवा शकतो, कारण का त्यांचं एकच एम होतं, समाजाचं कल्याण, त्याच्या उद्धारासाठीच त्यांनी जन्म घेतला होता. बरोबर. त्यांचे अवतार जेवढे झाले, सगळ्यांना काय काय करायचं होतं, त्यांना धर्म प्रचार, कसं तुम्ही सेवा करू शकतात, भजन का करायचे, एकत्र आणायला लोकांना, त्याच्यातनं जे व्हायब्रेशन यायचे, त्याचा प्रत्येकाला त्याचा हे व्हायला पाहिजे. बरोबर. महाराज असे हे सगळं करायचे. मग आज हे आपण जेव्हा करतो, हे आपण कॉन्टेंटसाठी करतो का, व्हॉट एव्हर यू स्टार्ट, जे पण आपण सुरू करतो ते अंतपर्यंत न्या. बरोबर. एंड टिल यू डाय, हा तुमचा हे असला पाहिजे. हे मी नेहमी म्हणते की हा बदल माझ्यात आलाय, की पहिलं मी काय करायची, सुरुवातीला करायची आणि मग सोडून द्यायची मिडवे. ओके. तू बदल बोललास ना, हा बदल आलाय माझ्यात. मी आता मटेरियलिस्टिक गोष्टींवर नाही खर्च करत, जास्त नाही असतो माझा. मला काही गोष्टी असतात, पण मला असं नाही वाटत, माझा वेळ मी अख्खा त्यांनाच देते. मला भजन आवडतं, ते मला कधी नाही आवडायचे. मी वाचन, मी मम्मीला माझ्या नावं ठेवायची, काय वाचते, बोर नाही होत, काय वाचायचं त्यांच्या स्टोरीज. ती मला तेव्हा सांगत बसायची बाळकृष्ण महाराजांबद्दल, जांभेकर महाराजांबद्दल, आनंदनाथ महाराजांबद्दल. तर मी असं करायची. आता मला सगळं माहितीये, आणि त्रिपुरारी मला महाराजांनी जी मुलगी, आता तू मला सांग, व्हॉट इज दिवाळी, दिवाळीचं मला तुझ्या पर्स्पेक्टिव्ह सांग, व्हॉट इज दिवाळी टू यू. दिवाळी म्हणजे काय करतो दिवाळीत आपण, काय करतो, म्हणजे काय दिवाळीचा काय फंडा काय आहे. श्रीराम जेव्हा रिटर्न आले होते, दॅट इज ओके. व्हॉट डू यू डू ऑन दिवाळी. जसं सगळ्यांना तेच फटाके, फोटोज, फराळ, एवढंच, फ्रेंड्सना भेटणं, फॅमिली बरोबर. तुला माहितीये महाराजांना मला दिवाळीचं महत्व डे 1 पासून समजलं. ओके. वसुबारस, जसं जसे दिवस होते, म्हणजे नरक चतुर्दशी काय आहे, धनतेरसचं महत्व, लक्ष्मीपूजन, ईच आणि एव्हरी डे महाराजांनी मला अनुभवासहित
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व दिलंय. ओके. आणि बलिप्रतिपदा म्हणजे काय त्याच्या पाठी आहे. विद्या, तू काय करतेस. समुद्र मंथन, त्याच्यातनं आलेले एक एक रत्न, त्यांची माहिती, मी ते सगळं वाचत बसायची. का बापरे. दिवाळी आपण साजरी करतो. वसुबारसला माझ्या दारात गाय होती. बापरे. म्हणजे मी हे कधीच नाही केलंय. हा बदल एक माणूस म्हणून तर बदल होतोच. कारण का मी महाराजांना साक्ष ठेवून करते काही पण. इव्हन इफ माझं काही, मी त्यांना म्हणते महाराज तुम्हाला मी साक्षी ठेवून करते, जर चुकलं माझं तर सांभाळून घ्या, मला शिकवा, मारा फटके, पण मला ते माझ्या हातून चूक नका होऊन देऊ. कराग्रे वसते लक्ष्मी हे मी करायची पण नाही. सकाळी उठल्या उठल्या मी पहिलं ते करते. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी मला महाराजांच्या मार्गात आल्यावर समजल्या. ओके. मला हा बदल आलाय माझ्यात. माझी जेव्हा, लक्षात ठेवा सगळ्यांनी, कोणी तुम्हाला बोललं ना तुम्ही चेंज झालात, बिलीव्ह नका करू. बट जेव्हा तुमचे स्वतःचे आई बाबा तुम्हाला येऊन बोलतात की ही मुलगी, हिला आम्ही ओळखतच नाही, तू कोण आहेस आणि तुझ्यात हा असा बदल कसा आला, जेव्हा आपले आई बाबा बोलतात ना, तेव्हा स्वतःला शाबासकी द्या. हा, हे माझी आई येऊन मला बोलली की जी मुलगी मला टोकायची, आज ती सगळं जीव लुटवते. बरोबर. तिला मी तिच्या आधी मार्गशीर्ष महिन्यांमध्ये मी लक्ष्मी व्रत केलं. लक्ष्मी व्रत कथा मी लाईव्ह वर सांगितली. का? कारण का ज्यांना धावत्या पळत आहे, ज्यांना जमत नाही मांडायला, ज्यांना माहिती नाही, ती लक्ष्मी व्रताची कथा मी सांगितली. माझी मम्मी बोलते, बाई कधी उघडून तरी बघितलीस का ती पोथी. हा बदल असतो. बरोबर. हा ट्रान्सफॉर्मेशन हे अनुभवापेक्षा मोठं असतं. इथे राईट संगत ही असली पाहिजे. पहिलेच तर ते क्लिअरच करतात सगळं तुमच्या आजूबाजूस. हा बदल आला मला, आणि या बदल मधून महाराजांची सेवा आम्ही करतो. बापरे. ती पण जनसेवा. त्यांची सेवा म्हणजे काय, ज्यांना गरज आहे ती सेवा, आणि तिकडे सगळीकडे ते असतात. आज आम्ही देवाची तिजोरी उपक्रम केलाय. देवाची तिजोरी म्हणजे भरभरून अन्न सामग्री, शालेय शिक्षण सामग्री येते. त्यांना मी महाराजांची तिजोरी बोलतो. ती कधीच खाली नसते. सतत महाराजांच्या कृपेने त्याच्यामध्ये येत असतं. आणि मी ते सगळं घेऊन वेगवेगळ्या आश्रमांमध्ये वेळ घालवतो, भजन करतो, नामस्मरण करतो, मुलांना शिकवतो, गेम्स खेळतो, ऍक्टिव्हिटीज करतो, आणि ह्याच्यातच आमचं सुख समाधान आहे. हा बदल एव्हरी वीकेंड क्लबिंग, रेस्टॉरंट्स मध्ये जाणारी मुलगी आज बॅक टू बॅक 3 संडे फक्त सेवा करते. मोठेपणा नाहीये. मोठेपणा येऊ पण नाही शकत, कारण का ते आहेत. मी त्यांच्या धाकेत आहे. मी कोणाला नाही घाबरत. मी माझा घाबरते म्हणजे कसं, धाक असो ना मोठ्या भावाचा, बाबांचा, तो धाक आहे. ते संस्कार त्यांचे आहेत. आज मी काही चुकीचं केलं तर बोट माझ्या महाराजांवर उचलायला मला नाही चालणार. बरोबर. हा बदल आहे. बापरे. मम्मीला उलट एका काळी बोलायची मी फ्रस्ट्रेशन मध्ये वगैरे. आता म्हणजे पटकन बोलताना मला बोलले तरी 5व्या सेकंडला माफी असते, मम्मा चुकलं. ती पण बोलते, म्हणजे झालंय काय तुला. म्हणजे आपण बोलतो कधी कधी फटकन उलट वगैरे बोलत. मी खूप बोलायची आधी, खूप बोलायची. खूप बदल आला त्याच्यामध्ये. बापरे. हा बदल असतो. बरोबर. नॉर्मल ट्रान्झॅक्शन बोलतो, ट्रान्सफॉर्मेशन्स वगैरे बोलतो, ते वेगळे असतं. हा ऍक्च्युअल बदल असतो. मी काय म्हणाली, गिरनारला जायचंय, हे सगळं साफसफाई करके ही जाना है. बरोबर. त्याशिवाय जाऊन फायदा पण नाही. खूप गोष्टी सांगितल्यात. आता हा ऐकून असं वाटलं की बापरे, बस आता मी, कारण का आमच्या व्ह्युअर्सला त्याच्यातून भरपूर गोष्टी समजल्या असतील, नाही बोलू शकत नाही. तर ऑलमोस्ट हा पॉडकास्ट आपण आता एंड करतोय. तरी पण जाता जाता तुम्हाला ते जे तुमचं टॅगलाईन आहे, जे तुम्ही संस्था सुरू केली आहे, तोची एक समर्थ, त्याची विजन काय आहे ते एकदा जाता जाता सांगा. नक्कीच सांगेन. ही संस्था महाराजांची आहे, आणि महाराजच ठरवतात त्या संस्थेच्या तर्फे आपल्याला काय करायचं आहे. तर मेनली आम्ही आश्रमांमध्ये जातो. माझं असं म्हणणं आहे की जी ऍक्च्युअल गरज आहे तिथपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. रस्त्यात तुम्हाला बऱ्याच लोक दिसतील, काही लोकांना हवंच असेल, काही लोकांना आपण जबरदस्ती जाऊन येतो, पण खरी जी गरज असते ती महाराजांनी दिवाळीच्या 5 दिवसात, मला असं वाटतं जगात मी जवळजवळ एका दिवसात 7 अन्न कुटीर
सेवा केली आहे. बापरे. अन्नदान सेवा माझ्याकडनं करून घेतली दिवाळीमध्ये. प्रत्येक मला असं वाटायचं दारावर कोणतरी मेडिकलसाठी मेडिसिन्ससाठी यायचं, कोणी कपडे मागायला यायचं, कोणी अन्नधान्य मागायला यायचं. पैसा मागायला कोण नाही आलाय. शालेय शिक्षण सामग्री मागायला यायचं आणि आम्ही आता 10 फॅमिलीजना सपोर्ट करतो आणि वी बिलीव्ह जर तुम्ही सगळे आमच्यासोबत आलात तर आपण अशा असंख्य फॅमिलीजना सपोर्ट करू. आता वी आर सपोर्टिंग 10 फॅमिलीज. 5 मंथचं राशन किट देतो आपण त्यांना. ओके. कारण का आता सध्या आम्ही तेवढीच मदत करू शकतोय विथ बरोबर. फंड्स, बिकॉज आता एक सिम्पल पेज होतं आपलं आणि आता महाराजांच्या कृपेने ते एक ट्रस्ट झालंय, रजिस्टर्ड झालंय. सो आय एम होपिंग की खूप लोक त्याच्यामध्ये या. तुम्ही पण डोनेट करा, आर्थिक करा. तुम्हाला अन्नकुटीरसाठी करायचं तुम्ही अन्नकुटीरसाठी करा. बरोबर. आणि आता जे नवीन गोष्ट महाराजांनी माझ्या डोक्यात टाकली ती म्हणजे मी आज ज्या शाळेत शिकली त्याच शाळेत जाऊन मला मुलांना 4थीच्या वर्गात मी जाऊन शिकवलं आणि मी त्यांना बाल गोकुलम या इन्स्टिट्यूटशी मी आता जोडले आहे आणि मी त्यांची ट्रेनिंग घेते. ओके. आणि ते मला मुलांना शिकवायचंय आपलं भारतीय कॅलेंडर म्हणा किंवा महिने म्हणा. आज मी त्यांना मार्गशीर्ष महिन्याचं महत्व सांगताना मला एवढा अभिमान वाटला स्वतःचा की मी महाराज तुम्ही मला कुठे ठेवलं आणून. जी मुलगी नाही काही माहिती नव्हतं आज ती मुलांना शिकवते. माझं मी काय बोलली टीचर पण नाही आहे मी, पण त्यांना सांगताना मला स्वतःवर एवढा अभिमान वाटला की महाराज कुठेतरी तुम्ही मला या लायक समजलं की मी ही सेवा आश्रमात तर घेऊन जाते पण आता मी स्कूल्समध्ये पण आपलं कल्चर कॅरी करून घेऊन जाते. मी त्यांना आता भगवद्गीतावर त्यांना शिकवणार आहे. मला ते शिकण्याची मला पण त्याची वाचन होणार. मला पण 4 चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळणार. मी काय सर्व गुण संपन्न नाहीये पण मी शिकतेच या प्रोसेसमध्ये. सो जेव्हा तुम्ही 1 पाऊल चालतात ते 10 पावलं चालून येतात ह्याची प्रचिती आली आहे मला. सो लाईक आय सेड एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सेवा जे तुम्ही म्हणतात महाराजांची सेवा ही फक्त मठात नाही होत. ही तुम्ही कुठेही कधीही करू शकतात. त्याच्यामध्ये येणं सोपं आहे, त्याच्यातनं जाणं सोपं आहे, पण त्याच्यात टिकून राहणं हे खूप कठीण आहे. खूप संकट येतील, खूप गोष्टी तुम्ही फेस कराल, इथपर्यंत येईल. तुम्ही गिव्ह अप नका करू. कारण का महाराज कधी आपली साथ सोडत नाही आणि तेच करतात जे आपल्यासाठी योग्य आहे आणि त्यांचं नियोजन परफेक्ट असतं. आपल्याला हे तेव्हा नाही समजत. बरोबर. सो तो बिलीफ तो फेथ असून द्या त्यांच्यामध्ये. किती काही झालं तरी बोला त्यांना. तुम्ही केवढे पण वादळ आणा मोठं मी तुमचे चरण सोडणार नाही. फक्त बघा हे बोलून त्यांना. काही करा तुम्ही काही करा मी तुमचे चरण सोडणारच नाही. कारण का मला माहितीये जे बरेच लोकांचं होतं असं की कोणीतरी आपण कोणाच्या तरी आजारपणासाठी करतो आणि तो व्यक्ती आपल्याकडनं जातो तर आपण पटकन त्यांना दोष देतो. पण हे सगळं गुरुचरित्रात क्लिअर कट दिलेलं आहे. आपला त्या व्यक्तीशी या जन्मापुरताच संबंध असतो. ते सोल कॉन्ट्रॅक्ट असतं. बरोबर. ओके. ते त्यांच्या गुड डीड्स बॅड डीड्स प्रमाणे आपल्याकडे आलेले असतात. ते सोल डिसाइड करतं. बरोबर. आपण नाही. ते विधिलिखित असतं ते होणारच. इथे आले की नाती गोतीमध्ये आपण होतो पण लाईफ मूव्हज ऑन म्हणून तर आपण पुढे जाऊ शकतो. कोणामुळे कोणाचं अडतच नाहीये. बिकॉज एका पॉइंट नंतर आपल्याला सर्वांना समजतं की नो. बरोबर. सोडून त्याला शिकायचं गोष्टी आणि ते आहेत आपल्यासोबत आणि ते आपल्याला कधी आपल्याबरोबर चुकीचं होऊन देणार नाही कारण का त्यांना सगळं माहित असतं. बरोबर. सो सेवा करत राहा आणि सेवेकरी राहा. कारण का भक्त होण्याची अजून आपण तर होऊ शकतो. ही भरपूर मोठी स्टेटमेंट होती लास्टला. आपण आपल्यामध्ये ती हेच नाहीये म्हणजे बोलतो ना की पात्रता बोलेन आणि त्या लेवलचं आपण आपला कॅलिबर नाही आपण त्या लेवलचं नाही. मला तरी हे माझं मत आहे. अगेन मला असं वाटतं भक्त म्हणणं स्वतःला किंवा इतर कोणाला हे महाराजांचे भक्त होऊन गेले आणि ते भक्त होते त्यांच्यामुळे आज आपल्याला मठात जाता येतंय. कारण का त्यांनी मठ बांधलंय, त्यांनी समर्पण त्याग केलाय, त्यांनी त्यांचा संसार त्याग केलाय, समर्पित केलाय आणि मग महाराजांकडे त्यांनी सगळं ते देऊन. बरोबर. हे आजच्या पिढीत कोण खूप कमी असे बोटावर. सो थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. असंच तू खूप छान. मला मजा आली आणि मला मेन म्हणजे महाराजांचं नाव आलं की मी खूप एक्सायटेड असते. कारण का त्याने माझं आयुष्य म्हणजे घडवलंय. एवढं बोलताय तुम्ही त्याच्यावरून समजून येतं ना की काही फेक नॅरेटिव्ह वगैरे नाहीयेत.
ॲक्च्युली तुमच्या आयुष्यात जो बदल झाला तर तुम्ही सांगताय आम्हाला येऊन. तर आमच्या प्रेक्षकांना पण मी तेच सांगेन, त्यांनी त्यांची लाईफ जर्नी, त्यांचा अनुभव वगैरे पूर्ण शेअर केले तुमच्यासोबत. नक्कीच तुम्हाला आवडले असतील. बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात पण ह्या गोष्टी आजूबाजूला कुठेतरी चालत असतील, तुम्ही त्या झोनमध्ये असाल, तर ही व्हिडिओ बघून तुम्हाला एक अंदाज लागू शकतो की आपण कोणत्या पाथला गेलो पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे. आशा करतो तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल. कमेंट्समध्ये नक्की तुमचे जे काही कमेंट्स असतील ते सांगा. ताईंना परत घेऊन यायचं असेल तर तरी पण सांगा. आपण नक्की ट्राय करू आणि ही व्हिडिओ बघा आणि नक्कीच आशा करतो तुम्हाला आवडली असेल. तर पाहत राहा MH टॉक्स. प्लीज